देणं बे कपिलला आवाज देणं, देन काकाजीला आवाज देणं. तूच दे का, तूच दे आवाज. मग काही बोला मुलाला काम पडलं बोलतो मी. काकाजी 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 घरी आहे काय? येता काय बाहेर थोडसे? कार्तिकनं पाठवलं आम्हाला, ते शटरसाठी आलो होतो. येता काय, आहे का घरी? हो का, कल्ला करून राहिले मेळासारखे. थांबा तिथंच येतो, झोपू देत नाही सुखानं. वागदो करल्यासारखाच आवाज येते रे. बिबट्या सुटला म्हणे गहाण कुणा ते आज काय? तुम्हीच आहे का ते खोलीसाठी आलते, शटर पाहिजे म्हणते. आलता मला फोन कार्तिकचा, सांगत होता का आपले 3 सोबती आहे म्हणे, साधे सुधेच आहे म्हणे. तुम्ही तर दोघंच दिसून राहिले. नाही काका, हा ते तिघा आहे. ह्या एकटा झालं, मी याच्या संग झालो, मी नाही आहे त्याच्यात. ते दोघं अलग आहे अजून. मग तू काय आला टिपून जे आहे का शेपटी व्हायची, चालला कोणाच्या मागं मागं, कामधंदी नाही दुसरे. काकाजी ते सांग ना मग ते शटरचं कसं होतं. हो सांगत होता तुमची सोयगी कोईच नाही आहे म्हणे. शटर गिटर देतो पण तू उभंही चाय जमणार नाही. हो कारण की महिला लेकरं करते अभ्यास, नाही तर बोंबलाही मला चालणार नाही फालतूचा. इथं जत्रा जमा करणं, इथं बमलणं, इथं असं करणं, इथं चुगायला करणं, हे धंदे जमणार नाही. राहिला पैशाचा विषय, पैसेही महिन्याला वेळेवर लागन. हो नाही तर जर पैसे भेटले ना दुसऱ्याच महिन्यात दुसऱ्याच दिवशी शटर खाली कर लागन. हो ठीक आहे ना काकाजी, पण काकाजी आमचं पण ते कुरिअरचं ऑफिस राहील तर थोडंसं गर्दी राहू शकते, बाकी तर काही नाही. वा शटर पाहू काय? शटर नाही काय पाहिजे, तोंड घालून पाहिजे शटर मध्ये. झालं रे बाबू, जास्त नको पैसे दिले. पैसे दिल्यावर पाहिजे ते काय आहे तर शटर पाहायचं आहे, काय करायचं आहे तर. आता काहीच नाही, पहिले 1 महिन्याचे पैसे जमा करायला का त्याच्याच नंतर. हो पटतो झालं तर पाय, नाही तर घराकडे मला वही भेटते तयार की भाड्यावाले. हा हे पुट्टा आणू नको आता याच्या पुढं, सांगतो तुले. चांबर चौकशा करायला. नाव काय तर कपिल आहे काकाजी. अबे भामट्या, तर नाव नाही पाहिजे मला. त्या सांग काय काम आहे? हा बाबूचं म्हटलं पिवा शर्टवाल्या. वैभव नाव आहे काकाजी. अजून ते 2 पुट्टे आहेत त्याचं काय नाव आहे? एक पव्या आहे ना, एक दुसरा भूषंदा आहे. हा ते दोघं, एक मी तिसरा, असे 3 जण आहे. येतो मग काकाजी मग. हा जा लवकर घराकडे, तुम्ही झोपू द्या मला गुपचाप. आता जर यान पाहिले तर पैसे घेऊन येता पहिले, तेव्हाच दाखवा, नाही दाखवणार नाही. अबे तिकडे कुठं चालला? इकडे आहे रस्ता, इकडे जा ना. वय भ्या काकाजी तर भले डबर पोटे आहे बे, जास्तच उभारी बोलून राहिले. हां हो मन चालिथून. हो बाई डोकं खाल्लं मग. आता उगाच आपल्याला शटर आहे नाही म्हणून, नाही तर आपल्या गावात बाई शटर आहे बे. नाही तुला पाहिजे होतं ना, डेपोच्याच मागं पाहिजे, ओरडातच पाहिजे, डेपोलेस लागून पाहिजे, येणारं पार्सल आणता येते त्याच्या. नाही तर आपल्या गावात चिची इकडे इकडे तिकडे, ह्या इकडल्या साईडनं काय दादाच्या मंदिराकडे बाई शटर आपल्या गावात रिकामे फुकट भेटते, कोणी बोलत नाही काही नाही. जगन कपिलदा आपल्याला जसं तसं भेटलं, डेपोच्या मागंही भेटलं, मस्त बस स्टॉपपासून जवळच आहे. आणि शटरचं अरे भाड्याचं बोलायचं रे राजू, देऊ गावात. आता काही आवाज देऊ नको, ते कार्तिकलाच बोलायला लावतो. फोनवर काय आहे तर पाहत बसेल, सांगून देऊ एवढं आम्ही देऊ शकतो बा, ते त्याचं दूध देतो, अधिक डोकं घेऊन आपलं. जाऊ द्या, आपल्याला जागा झालं, सर्व पद्धतशीर झाला. तू आता काय तर जर हो म्हटलं, आपलं आपली ऐपत 1500-2000 रुपयापर्यंत आहे. निपटलं नाही तर पाहू मग काय आहे तर. हो चाल मग इथून लवकर, थांबू नका तिथं. कुठनं बघ मला बद्दल तिथं कुठे तू समाय बिन. परत दिवशी मी उभं होतो, मला बस म्हणे, आता बसलो आहे तर उभा करू राहिला आहे मला. अबे मला वैभ्यापाशी बसायचं आहे, कुठवर तिथून काय नाही गयला आहे काय वैभ्यापाशी. तिकडे बसणं, तिकडे टेबलावर बसता येत काय. आता बसलो आहे मी. करू भूषणदा, तुम्ही लाईना सुण्यासारखं करता, त्याच्याबरोबर काय लागतं, बसा तुम्ही इथं. आम्ही कामाचं नाही धामाचं नाही, कोळलेलं जेवायला त्रास. आपण दोघं पुरलो असले का वैभ्या, खाली तू अंगाला लावून घेतला आपण अंगोडं. काय म्हटलं हां? अबे काही नाही, बसतो म्हटलं मी इथं, तू इथं बस म्हटलं. मग काय झालं वैभ्या, गेलता भेटलं का काय काल? भेटलो बा त्या काकाजीले, काही विचार नको. बाप्पा इस्त्यापेक्षा आहे रे बा, इस्त्याला भाती पकडा म्हणजे काकाजी नाही पकडा. त्या काकाजीला काय पकडायला लागते हातात. ते काकाजी भले मोठे आहे म्हणते, मावत नाही कवट्यात, त्याला पकडायला चालला आहे तू. आहे बे पोया मॅडावर का बोलतो, कामाचा विषय चालू आहे इथं ना. हां मी काय म्हणतो, ते कागदावर म्हणजे ते स्टॅम्पवर लिहा लागेल ना, लिहून घे जा. काही घर नाही सांगतायत लोकांच्या पोटातलं. आपला धंदा चांगला झाला, आपल्याला 50,000 रुपये महिना पडा, काकाच्या पोटात येऊन जा. नी नाकलून लात म्हणून आपल्याला मग काय करशील. आत्ता पहिल्यांदा बोलला राजा तू कामाचं, नाही तर आता जरा पोक्यात ताणल्या त्या. मलाच म्हणतं तो शाहू फुकटमध्ये शटर देऊन राहिला होता. हां घेऊन घ्या म्हणे पवायला, तुम्हाला काय खोली पाहिजे काय पाहिजे पहा म्हणे तुम्ही.
पण फरक एवढा पडला का ते वरतं होती म्हणून त्याची रूम तेच घेतली असती. पण एक जण मला तो काय माहिती एक जण भेटला होता. अबे पार्सल म्हणे भल्ले मोठा येते म्हणे, ट्रॅक्टर गिक्टर येते म्हणे त्या पार्सलमध्ये. एवढा मोठा ट्रॅक्टर वरतं चढवणं होते काय त्याचे आहे ना. नाही तर फुकटमध्ये आपल्याला भेटून गेला असता तो. मस्त रूम राहिली असते पद्धतशीर, पैसे द्यायला लागले नसते, काहीच नाही द्यायला लागले असते. अभि मी काय म्हणतो हो विष्ण्या, समजा मला एक सांग, आपल्याला जर महिन्याचे की नाही 3-4 ट्रॅक्टर येऊन गेले पाहिजे. महिन्याचे जर 3-4 ट्रॅक्टर आले पार्सलमध्ये तर मग जमलो. 1-1 लाख रुपये महिना भेटते आपल्याला. हां ते स्टॅम्प गिम लिहान की नाही तर तुमच्या दोघांपैकी कोणाच्या तर नावाने लिहिजा. खरं आहे का लाता माता खावायचे आलं तर ते तुम्हीच पाहिजा, माहेर नाही आला पाहिजे काही. हां आपण अलग आहे रे बा, तुमच्या मागं आहे फक्त. भूषणच जास्त हुशार आहे तर भूषणच्याच नावानं लिहायला लावतो आहे तो बरा. ते जाऊ दे आता, ते निपटलं. आता आपल्या महत्त्वाचं म्हणजे अमरावतीला जावं लागेल. सिटी लँडजवळ जा म्हणे. हां कारण की सिटी लँडपाशी जा म्हणे, मग तुम्हाला भेटतो मग तिथं आल्यावर. कोणात तरी गाडी पाहावं लागेल जासाठी, नंतर लोकांना विचारून पाहिजे रिकामी असेल तर. पव्यान मी चाललो दोघं अमरावतीला. चालते ना का पव्या? सकाळी निघा लागते मग. अभि पण माझ्यापाशी पेट्रोल द्यायला पैसे नाही आहे. हां ते तूच देजो, मग आपला जेव्हा नफा होईल की नाही तेव्हा त्यातले काटून घेजो. माझ्यापाशी लायसन्स नाही आहे. समजा गाडी माडी पकडली तर तू पाहिजो, पण 9च्या नंतर जाऊ. कारण की मग चारायला लागते मला गाय द्यावं लागते. मग झोपही झाली पाहिजे. तुमच्या मागाने फिरत जाऊ का मी आता घरी. मग गादवाचा टाईमच झाला आणि तुमच्या माझ्या योगाही होऊन नाही राहिला. माझ्या जेवणाचा टाईम बैकून राहिला. जा बघा तुम्ही घरी. भूषणदा कसं आहे बघा, कसं जलता बा तुम्ही तुमचं तुम्हालाच माहीत. हां जसं यामुळे फक्त दोघायलाच फायदा आहे, त्याला पण भेटेल ना काहीतरी. हां असं राहते का राजू? जा बघा तुम्ही, थांबतो आम्ही 5 मिनिट, मग आम्ही निघतो. जाऊ द्या पेका त्याचं टेन्शन घ्या. मी काय म्हणतो जायचं आहे ना तर लवकर जा, सकाळी निघून जा. आणि तिकडून आल्यावर काय होते तर सांग ना मला. आणि ते गाडी जायचं तर पाहून घेऊ, गाडी घ्यायची आहे तर म्हणायला गेलता ना फोन. हो ठीक आहे ना, निघतो. हां 9 वाजता म्हणते तो भामट्या म्हणा, जा 9 वाजता थांबाच लागन. उताना पसरणं तो पहिले ते झोपही झाली पाहिजे, त्याचं जेवणही झालं पाहिजे, गाय धुवणं झाली पाहिजे, चारायनं झाला पाहिजे, त्याचं योगाही झाला पाहिजे. काय सांगावं. ठीक आहे सांगतो मग तुला काय होतं, जातो सकाळीच. मॅडम जरा जे वैभव पैसे लागतच किती होते तेवढे पण नाही आमचे त्याच्यापाशी. अशानं पार्टनरशिप चालते काय? हे असं मला नाही पटत. आपल्यावर चोक आहे, तुला तर माहीतच आहे. मी काय म्हणतो वैभ्या, मला उद्या जासाठी पैसे देतो. माझ्याजवळ पण पैसे नाही काहीच, मग काटून घेतो आपल्याला नफा होईन तेव्हा. हां आपल्या वरात काही फॉल्ट नाही, तुला तर माहीतच आहे. हे भूषण्या इकडे काठानं उभं राहू. सिटी लँडचंच तर गेट सांगितलं होतं, ह्या सिटी लँडचाच तर रस्ता आहे. येणं थांब इथंच, कुठे आहे ऑफिस तरी विचार लागेल. तर तसा येतो म्हणे, मी फोन लावला होता, येतो म्हणतो इथंच, येऊ दे. तुम्ही काय रे वरुडले? हो तुम्ही कुरिअरवाले सर्व काय? हे भामटे सरसारखं दिसून राहिलं जापरा केसायचं. अरे तुम्हाला सांगायचंच राहिलं होतं का आज ऑफिस आपलं बंद आहे म्हणून. साहेब इथं लग्न आहे की नाही, त्याच्यानं साहेब काही येणार नाही आहे म्हणून म्हटलं. तुम्ही दिसले मला 2 जण उभे, म्हटलं वय का नाही वय, तर असतानाच म्हटलं. तर इथंच सांगतो कसं आहे आपलं कुरिअर. तुम्हाला फोनवर तर सांगितलं काय कसं हिशोब आहे, काय आहे, कसं डिपॉझिट आहे, काय नाही. फक्त एवढं म्हणणं आहे तर काम आहे फक्त इमानदारीनं करायचं. फक्त इमानदारीनं, कोणाला फसवायचं नाही, काही नाही. जेवढे पैसे तेवढेच घ्यायचे, जास्त पैसे घ्यायचे नाही. कारण म्हणते ते इमानी दौलत आहे म्हणते, बस तशी कंडिशन आहे. हो सर, मग मायापाशी 2 गायी आहे, सायकल आहे, माझ्या भावापाशी 2 व्हीलर आहे, मग ते दौलत नाही होय काय? हां इमानच दौलत, आणि तुम्ही तर 2 व्हीलरनं आले हो, तुमच्याशी इमानही नाही आहे. काय बोलता राजो, इमानी दौलत आहे म्हणता. म्हणजे समजलं ना तुम्ही काय म्हटलं तर? मॅडम काय बाबा काही विचारते तू? हां अक्कल नाही आहे तुला थोडीशी? काही नाही सर, काही नाही, गंमत केली ना. मग ते आता बाकीचं फोनवर तर सांगितलं आहे तुम्हाला, त्याच्या हिशोबाने करून टाकजा. या आता निघा. हो सर, आता एवढ्या दूर बोलावलं तर चहा घे तर पाजा भूषणले. मी नाश्ता करून घेईन, मग चहा पिऊन घेईन. फालतूमध्ये आम्हाला बोलावलं एवढ्या दुरून खर्च करत, आणि 200 रुपये पण दे जा. कारण बिनकाम बोलावलं ना तुम्ही तर अर्धा खर्च तुमची पण लागत ना. मॅडम काय ते गरीबासारखा करतो तू, थोडंसं डोकं वापरत जाय. तेवढं डोकं नाही तुले? नाही साहेब, नाश्ताही नाही पाहिजे, पैसे नाही पाहिजे, चहाही नाही पाहिजे, गंमत करते तो. आणि ते पैसे जे आहे ते ऑनलाईनच टाकायला लागेल काय? ठीक आहे ऑनलाईन टाकून देईन, बाकी मग आहेच ते कसं आहे तर सांगितलं जाय तुम्ही. अभिमाले का भूषणा गंमत नाही केली, मला खरंच भूक लागली, मला नाश्ता करायचा आहे का? तुम्ही ते आधार कार्डनं फोटो आणजा, फॉर्म भरून घ्यायचा.
15,000 डिपॉझिटचे ते ऑनलाईन टाकून घ्यायचा. डायरेक्ट ते पैसे मुंबईला कंपनीत जाते. हां, आणि नंतर एक दिवस तुम्हाला कॉल येईल तर ट्रेनिंगवर जावं लागेल 3-4 दिवस. या मग तुम्ही भेटू मग सर्व तुमचं झाल्यावर. करजा मला फोन, येतोच मी चक्कर मग झाला तिकडे. तर काय बे बाबा, जिथं बांधते अकातल्या हार करतो बे तू. बेले का भूषण्या, मला खरंच भूक लागली बे. तू चार नसतं तुझे फेक तिकडे. चल बरं घराकडे भुकचाप. चल तू चालव ताकडे. अभ्या लेगावच्या देवळात कनी वांग्याची भाजी ना गपगप रस्सा मस्त काही तू कुठं भंडारा दिसला होता. तिथं जाऊन चांगलं ओपू. त्याच्याशिवाय काही जमत नाही आता. तू नाश्ता चारत नाही, जो पुरं फोकटे आहे. हां, मला माहिती आहे तू चारत नाही म्हणून. चाल तिथं जेवायला जो. मस्त भंडारा देवाचा होय तो. चाल लवकर, बस गाडीवर.